राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे वेगळे झाले। राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले। राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार। आता या फुटीनंतर अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। यासाठी त्यांनी जनसन्मान यात्रा सुरू केली। प्रचाराचा मुख्य बिंदू लाडकी बहीण योजना आहे। या यात्रेमध्ये त्यांनी गुलाबी थीम वापरली। या यात्रेने विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट उभारी घेईल का? त्यांना लोकसभा निवडणुकीमधील पडझड विधानसभेला सावरता येईल का? याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, लोकसभेला ज्या भागात सर्वाधिक फटका बसला त्याच ठिकाणापासून अजित पवारांनी जनसन्मान यात्रा सुरू केली। लोकसभेला दिंडोरी लोकसभेत भाजप उमेदवाराला अजितदादांचं कळवणचे आमदार नितीन पवार, येवल्यातून छगन भुजबळ, निफाडमधून दिलीप बनकर तर दिंडोरीतून नरहरी झिरवाळ हे चारही लीड देऊ शकले नाहीत। मात्र अप्रत्यक्षपणे हा फटका आमदारांमुळे नसून कांद्यांमुळे बसल्याचं सांगत अजित पवारांनी समर्थकांना विधानसभेसाठी सज्जतेचे आदेश दिलेत। पुण्यानंतर नाशिक जिल्ह्यात अजितदादा गटाचे सर्वाधिक आमदार आहेत। अजितदादांकडच्या 41 पैकी पुणे जिल्ह्यातून 10 तर नाशिक जिल्ह्यातून 7 असे 17 आमदार फक्त 2 जिल्ह्यात आहेत। त्यामुळेच जनसन्मान यात्रेत पुण्याबरोबरच नाशिकवर भर दिल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांकडच्या 41 आमदारांपैकी 25 आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य होतं। त्यामुळे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचं आवाहन करत अजित पवारांच्या भाषणाचा मुख्य भर आता योजनांवर आहे। अजितदादांच्या जनसन्मान यात्रेचा 12 जिल्ह्यातील 39 विधानसभांमधून पहिला टप्पा पार पडेल। दिंडोरीनंतर उर्वरित नाशिक, नगर, धुळे, जळगाव, 16 ऑगस्ट नंतर पुणे, मुंबई आणि उर्वरित भागात आणि 31 ऑगस्टला गडचिरोलीत यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होणार आहे। लोकसभेला सत्ता सोबत असूनही 53 पैकी 41 आमदार सोबत नेऊनही अजित पवारांना जेमतेम एकच जागा जिंकता आली। त्यामुळे आताची विधानसभा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं भविष्य ठरवणार आहे हे नाकारता येत नाही। जनसन्मान यात्रेची खास गोष्ट म्हणजे यामध्ये बस पासून बॅनर पर्यंत, स्टेज पासून मंडपाच्या रंगापर्यंत, डायस पासून अजितदादांचं जॅकेट, खांद्यावरचं उपरणं सगळीकडे गुलाबी थीम वापरली आहे। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे पांढऱ्या पोशाखात वावरणारे अजित पवार यांनी गुलाबी रंगाला जवळ केलंय। लोकसभा निवडणुकीतील पडझडीनंतर अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपली स्वतःची एक वोट बँक तयार करण्यासाठी प्रयत्नशील दिसतोय। अंतरिम अर्थसंकल्पात अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करून महिला वोट बँक आपल्या बाजूने कशी झुकेल यासाठी प्रयत्न सुरू केले। त्यानंतर काही दिवसातच एक विशेष कॅम्पेन अजित पवारांच्या पक्षाच्या वतीने तयार करण्यात आलं, ज्यामध्ये गुलाबी रंगाचा वापर प्रामुख्याने केलेला दिसून येतोय। ज्यामध्ये अजित पवारांचं सोशल हँडल, त्यांच्या पक्षाचं सोशल हँडल, बॅनर यामध्ये गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला। एवढंच नव्हे तर चक्क अजित पवार यांनीही गुलाबी जॅकेट घालण्यास सुरुवात केली। या जनसन्मान यात्रेमुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला यश होईल की नाही हे विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतरच कळेल। पण राजकारणात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अजित पवार यांनी आता चांगलीच कंबर कसली आहे। बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच राजकीय वर्तुळातील चर्चांसाठी पाहत रहा पॉलिटिकल वजीर।